व्हाट्सअप, अस्सलाम वालेकुम, नमस्ते, सत श्री अकाल और की हाल चाल। वेलकम बैक टू माइंड ब्लॉग 0108, इंस्टा आईडी mind.blog0108. Another day, another corporate life. चले बैक टू पवेलियन। लैपटॉप खोलो, पावर बटन ऑन करो, लॉगिन क्रेडेंशियल्स डालो, पासवर्ड डालो एंड स्टार्ट योर वर्क। दैट इज द लाइफ ऑफ कॉर्पोरेट। तो क्या ही करे यार, अभी कॉर्पोरेट लाइफ ही ऐसी है तो करना पड़ता है बॉस। तो उसके बिना मजा कहाँ है। मजा भी है, सजा भी है, पैसा भी है, दोनों तीनों चीजें है, तीनों चीजें। कसं आहे, जोपर्यंत तुम्ही काम करणार नाही तुमच्याकडे पैसा येणार नाही आणि आयता पैसा तुम्हाला भेटणार नाही, हे तर 100% आहे बाई। तर त्यासाठी मेहनत करावी लागेल, घासावा लागेल, घसणीसारखं घास 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 घासावा लागेल, तेव्हा जाऊन तुम्हाला 4 पैसे हातात पडतील। 4 पैसे हातात पडतील की 1-1.5 गेला त्यामध्ये तुमचा EMI, जर रेंटवरती राहते तर तुमचा रेंट, इलेक्ट्रिसिटी, फलाना 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 फलाना। मग हातात काय वाचलं शेवटला? 500 रुपये। बाई काय सांगायचं यार, आता लाईफ अशी चालू आहे ना, आता पैसे साठवायचे म्हणजे जेवण पण कमी करावं लागेल, सगळं कमी करावं लागेल, आणि पैसेच पुरत नाही हातामध्ये। आणि ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जेवण आणि नाश्ता करणं दोन्ही पैसे तर द्यावेच लागतात। ज्या पीजी मध्ये राहतोय भेंडी, त्याला पैसे देऊन पण तो नाश्ता धड देत नाही, जेवण धड देत नाही। पीजी मध्ये कोण बोलणारा नाही, फक्त मी एकटा बोलेल तर माझं तोंड दिसतो। त्यापेक्षा नाही बोललेला परवडल, जे आहे तसं राहावा। आता फ्लॅट शोधतोय पुण्यामध्ये, खरडी साईड किंवा लोहेगाव साईड, जर कुठं पण चांगला फ्लॅट भेटला बाई डायरेक्ट स्विच मारायची, गॅस वगैरे सगळं आपल्याकडे, गॅस लावायचं, स्वतःच्या हाताने बनवायचं आणि खायचं, एकच उपाय आता। आणि माझ्या सोलला माझ्यासोबत आणायचं इथं पुण्यामध्ये राहायला। पहिले तिला जॉब बघायचा आता कॉलेजमध्ये, IT टीचिंग बघू, अल्लाह हाय सोबत, चालायचं आपण आता, त्यांचं नाव घ्यायचं आणि चालायचं। सो आज माझ्या लग्नाला झालं 1 मंथ पूर्ण, बघता बघता 1 महिना पण झाला लग्नाला। इथं राहतोय ना एकटा, तर खरं सांगतो बायकोची लय आठवण येते, लय लय म्हणजे इतकी आठवण येते की काय सांगू। पण काय करणार यार, मजबुरी आहे, जॉब करावं लागते। सो पण तिला आणायचंय मला इकडं, तो आता रूम शोधतोय, चांगला रूम भेटला 1 RK 8,000 तर 1 RK घेणार, नाहीतर एकच ऑप्शन आउट ऑफ पुणे, जरा थोडा सिटीच्या बाहेर मला घ्यावं लागेल, विच इज खडकवासला। कारण की खडकवासला रेंट लय कमी आहेत, 8,000 मध्ये 1 BHK, 7,000 मध्ये 1 BHK। बाई इतक्या कोण्याकोण्याने टर्न मारावं लागतंय ना की फाटून 4 होते जायला। तर बघा इथं पाणी बिनी सांडलंय, स्पीड मध्ये गेलो की गाडी स्किट होणार, कारण की मला पुढचा टायर टाकायचा, अजून पुढचा टायर टाकला नाही मी। हाय भाई, आज ट्रॅफिक कमी आहे, आज फुल ट्रॅफिक कमी आहे। भाई साहब क्या चालू है यहाँ पर।
भाईजान आप तो एकदम चिटका के चला रहे हो यार हमसे, ऐसा ना करो। इथं ट्रॅफिक होतच असतं यार, किती पण काय पण करा, इथं ट्रॅफिक कमी होत नाही, कारण की इथं पण IT सेक्टर आहे ना वन साईडला. भाई आता मला रूमच्या बाहेर पण पडायला भेटत नाही जेव्हापासून लग्न झालंय, कारण की मी नवीन व्हिडिओज पण रेकॉर्ड करू नाही शकत आहे. तेच व्हिडिओ तेच रूट अपलोड करतो, जसे तुम्ही बोर होत आहेत म्हणून व्ह्यूज येत नाहीये, सबस्क्रायबर्स वाढत नाहीये. एडिटिंग तर दूरचीच गोष्ट राहिली, सॉरी लांबची गोष्ट राहिली. एडिटिंग लांबची म्हणजे एकदम लांबची. एडिट पण करायला काहीच भेटत नाहीये मला. कारण की ऑफिसवरनं आलं की बायकोला वेळ देणं गरजेचं आहे. बायको घरी असते तिकडे दिवसभर ती काम करते, ती तिचा कम्फर्ट झोन सोडून माझ्याकडे आली आणि तिकडे ती कामं करते, आणि मी इकडे येतोय ऑफिसवरनं ब्लॉग बनवतोय. बायको आली तर मला बाहेर निघताना पण येईल तिच्यासोबत, नवीन ब्लॉग्स बनवताना येईल, मला नवीन कॅमेरा घेता येईल, मला सगळं करता येईल. काय नाही, नो वरीज, अल्लाह हाय माझ्यासोबत. नाही सबस्क्रायबर वाढायचं तर अजून मेहनत करीन, अजून व्हिडिओ टाकेन, अजून आता बघू एडिट पण करीन कधी कधी. फोनमध्येच करावं लागेल, बिकॉज लॅपटॉप तर नाही आहे सध्या, आणि आता माझ्याकडे इतकी कॅपॅसिटी नाही की मी अजून EMI टाकून अजून एक लॅपटॉप घेऊ. बाईक तर घेऊच नाही शकत आता, कारण की माझी जी आहे हीच आहे, माझी ॲक्टिवा. हिलाच खर्च करायचं, हिलाच नवीन करायची एकदम पद्धतशीर, परत 20-30 हजार घालून पेंटिंग सगळी करायची, डेंटिंग काढायची सगळी, एकदम फ्रेश गाडी करायची पूर्ण. भाऊ किती जात आहेत, एकदा कोटेशन काढीन मी सगळा गाडीचा, आणि त्या हिशोबाने खर्च करीन गाडीवरती. कारण भाई आता माझे इतकी EMI चालू आहेत ना यार, मलाच टेन्शन आलं आयुष्यात, काय करू ना काय नाही. नमाज पण जाता येत नाहीये, मी नमाजला जात नाही, माझी नमाज सुटली आहे. नमाज नाही जाते त्यामुळे माझ्यावरती अजून जास्त लोड आलेला आहे, कारण की मला नमाज खरं गरजेची आहे. आता मला नमाज पण पढायचं, सगळं काय करायचंय. आता टाइम काढून नमाजला पण जावं लागेल नेहमी, कारण की सकाळी पण लवकर उठता येत नाही, कारण रात्रीच झोपतोय मी 2 वाजता 3 वाजता, तर काय माझी झोप होणार आहे. अंडे आणून ठेवला, अंडे पण न उकडलं, आता माझी बायको मला उकडल, ते एक टेन्शन आलंय मला. बायकोला काय सांगू, द्यावं लागेल रिझन. चला बस झालं आता डिटॉक्स, पोचलोय आता ऑफिसला, भेटू संध्याकाळी. तसपर्यंत काळजी घ्या, नीट राहा, सांभाळून गाडी चालवा. तसपर्यंत शब्बा खैर, अल्लाह हाफिज अँड पीस.